3 दिवस झाले आपलं सोयाबीन काढण्यासाठी हार्वेस्टरच्या मागे मागे फिरून राहिलो. शेवटी आज कसं तरी आपल्या वरात येणार होतं, पण वेळेवर मशीनच बिघडलं. येले म्हटलं काहो बा, आता अजून किती टाइम लागेल? ते म्हणत 4-5 घंटे लागतात. म्हटलं 4-5 काय 10 घंटे लागले तर चालतील, मी अडीच बसतो. काऊन की आज आपल्याला कोणीही हालतीत सोयाबीन काढणंच होतं. शेवटी 4-5 घंट्याचा टाइम घेऊन ते ना कसं तरी मशीन चालू केलं आणि मीनं पाठवून दिलं त्याला आपल्या वावरात. म्हटलं तुम्ही वावरात चालले जा, मी आलोच पडम घेऊन. पडम घ्यासाठी मी घरी आलो. मी एकटा काय काय करू ते समजत नाही वा. आणि त्यात पा अजून काय कांड झालं, मी वावरात आलो आणि पाहतो तर हार्वेस्टर तर आलंच नाही. मग वापस गेलो पाहायला, पाहतो तर दुसऱ्याच्या वावरात चालू होतं. जाऊ द्या म्हटलं बा, दिवाळी आली जवळ, सगळेच घाई आहे. मग तेवढं सोयाबीन काढू दिलं आणि त्याला सरळ भाषेत सांगलं. म्हटलं आता मशीन सीधा माया मागे मागे आणि को ना आणलं भाऊ. शेवटी वावरात वावर तर निप्प काय आपलं. मग हवा गोटे काऊन येचू राहिला, मार्तिक काय मला फेकून. आपल्या सोयाबीन मध्ये गवताचं एक झाड बी नव्हतं, ना तुरीच्या वया ना गवत, फक्त सोयाबीनच होतं. मोठा पडम दिला अथरून. म्हटलं 100 क्विंटल सोयाबीन बसते यावर. हे पहिली टाकी रिचोली, त्यावर हे दुसरी रिचोली. कुटाराचे गंज पडले वावरात, चतवायला सोपी जाईल. आणि हे भरली तिसरी टाकी, तेही रिचोली. पण हे फक्त अर्ध सोयाबीन आहे, तुरीच्या वयातलं अजून काढायचंच राहिलं. कंट्रोलवाले मामा आले होते, म्हणत सोयाबीन तर काही टाप झालं गड्या. घरचं बियाणं असून बी एकरी 10ची झडती लागली. रात्री वावरातच सोयाबीन झाकून ठेवलं आणि मी आलो घरी. मोबाईल दिला चार्जिंगला लावून जेवण करून घेतलं, काऊन की आता मला रातभर वावरात राहायचं आहे. भाषाले टाटा करून वापस मी आलो वावरात. आता मी रातभर वावरातच झोपणार आहे चिचीच्या झाडाखाली. अजून पुढे काय झालं ते पायासाठी फॉलो करून घ्या. भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये. तर लोक भाषा वाजव रे आता.